तर सकाळी सकाळी दूध मिळवण्यासाठी ठाणेकरांना कशी कसरत करावी लागली पाहूयात। शहरामध्ये 3 ते 3.5 लाख लिटर दररोज दूध वितरण होतं। याच्यामध्ये लूज दूध असतं आणि पॅकिंग असतं। आज असं झालंय अमूल, गोकुळ, महानंद, परत वारणा दूध हे जे काही ब्रँडेड दूध आहे यांचा एक दिवसाचा स्टॉक असल्यामुळे ते दूध आमच्या ऑर्डर प्रमाण नाही आलं, पण वाढून मिळालं नाही। काल जे दूध जास्त विक्री झालं आज वाढून बघितलं तर त्यांनी सांगितलं जेवढा खालचा ऑर्डर आहे त्याप्रमाणे मिळेल। राहिली गोष्ट जी आली नाहीत, मुंबई शहराच्या आसपास अहमदनगर, नाशिक, पुणा या एरियातली दूध आज मुंबईमध्ये आलेली नाही आहेत। 40% जवळजवळ म्हणजे 30% दूध तरी आज आलेलं नाही कंपल्सरी। आणि दुधामध्ये सुद्धा ते टँकर अडवले गेले असल्यामुळे रस्त्याला ते दूध पण आलेलं नाही। भाज्यांचे दर काढलेले आहेत। 20 रुपयाची भाजी आज MRP नाही ना, 40 रुपये झालेली आहे। तर आमच्या दूध विक्रेत्यांना आम्ही आवाहन केलेलंच आहे। आमचे काय MRP पेक्षा ह्याच्या काळामध्ये MRP पेक्षा कुठल्याही दूध विक्रेत्यांनी जास्त भाव दूध जास्त दूध दराने विक्री करू नये। आणि जर का केली तर तुमच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही जर का कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्या दूध विक्रेत्यावर नक्कीच कारवाई करू।